मित्रांनो, भक्तिसूत्र चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण सर्वजण देवाची भक्ती करतो, प्रार्थना करतो, नामस्मरण करतो. पण अनेकदा आपल्या मनात एक प्रश्न येतो, देव खरंच माझ्यावर कृपा करतोय का? माझ्या प्रार्थना त्याच्यापर्यंत पोहोचतात का? देव माझ्यासोबत आहे हे कसं ओळखायचं? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत, जे दर्शवतात की देवाची कृपा तुमच्यावर आहे. त्यामध्ये पहिला जो संकेत आहे, संकट येतात पण त्यातून मार्गही सापडतो. जीवनात अडचणी येणे हे स्वाभाविक आहे. देवाची कृपा आहे म्हणजे अडचणी येणारच नाहीत असे अजिबात नाही. पण जेव्हा प्रत्येक कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी एखादा मार्ग अचानक समोर येतो, तेव्हा समजावे की देवाची अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी आहे. अनेक लोक सांगतात की सर्व दरवाजे बंद झाले होते, पण शेवटच्या क्षणी एक दार उघडले. हा योगायोग नसतो, ही कृपा असते. दुसरा संकेत आहे, चुकीच्या मार्गावर जाण्यापासून आपण वाचतो. कधी आपण एखादा निर्णय घ्यायला निघतो, पण काही कारणाने तो निर्णय होत नाही. नंतर लक्षात येते की तो निर्णय चुकीचा होता. त्यावेळी वाटते, बरं झालं हे घडलं नाही. जे घडलं नाही त्यातही कधी देवाची कृपा दडलेली असते. तिसरा जो संकेत आहे, मनामध्ये भक्तीची ओढ निर्माण होते. देवाची कृपा झाल्याशिवाय देवाचे स्मरण होत नाही असे संत सांगतात. जेव्हा अचानक सत्संग, भजन, नामस्मरण, आध्यात्मिक विचार यांच्याकडे मन आकर्षित होऊ लागते, तेव्हा हा कृपेचा मोठा संकेत असतो. कारण प्रत्येकाला ही ओढ निर्माण होत नाही. चौथा जो संकेत आहे, वाईट सवयी हळूहळू कमी होऊ लागतात. राग, मत्सर, द्वेष, अहंकार, नकारात्मक विचार हे सर्व एका दिवसात जात नाहीत. पण जर तुमच्यात सकारात्मक बदल होत असतील तर ती केवळ तुमची मेहनत नसून देवाची तुमच्यावर असलेली कृपाच आहे. आणि ती केवळ तुमची मेहनत नाही तर देवाची प्रेरणाही असते. पाचवा जो संकेत आहे, योग्य व्यक्ती जीवनात भेटतात. कधी एखादा गुरु, संत, चांगला मित्र किंवा मार्गदर्शक आपल्या जीवनात येतो. त्यांच्या एका वाक्याने जीवनाची दिशा बदलते. अशा व्यक्तींची भेट ही केवळ योगायोग नसते तर ती देवाची कृपाच असते. सहावा संकेत आहे, मनाला अनपेक्षित शांती मिळते. कधी बाहेरच्या परिस्थिती कठीण असतात, तरीही मनात एक शांत विश्वास असतो की सगळं ठीक होईल. ही अंतर्मनातील शांतता ही देवाच्या उपस्थितीची अनुभूती असते. सातवा जो संकेत आहे, प्रार्थनेला उत्तर मिळू लागते. प्रार्थनेचे उत्तर नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणे मिळेलच असे नाही, पण योग्य वेळी योग्य गोष्ट मिळते. मागितलेली वस्तू न मिळाली तरी त्यापेक्षा चांगले काही मिळते. ही देखील कृपेचीच खूण आहे. याच्यावरती आपण एक कथा ऐकणार आहोत. एका गावात एक शेतकरी राहत होता. एकदा त्याचा घोडा पळून गेला. लोक म्हणाले, खूप वाईट झाले. शेतकरी म्हणाला, काय चांगले आणि काय वाईट कोण जाणे. काही दिवसांनी तो घोडा आणखी 2 घोडे घेऊन परत आला. लोक म्हणाले, खूप चांगले झाले. शेतकरी पुन्हा म्हणाला, काय चांगले आणि काय वाईट कोण जाणे. नंतर त्याचा मुलगा घोड्यावरून पडून जखमी झाला. लोक म्हणाले, खूप वाईट झाले. काही दिवसांनी युद्ध सुरू झाले आणि गावातील सर्व तरुणांना सैन्यात भरती करण्यात आले, पण मुलगा जखमी असल्यामुळे वाचला. मित्रांनो, आपल्याला जे वाईट वाटते त्यामागेही कधी देवाचा मोठा आशीर्वाद दडलेला असतो. आठवा जो संकेत आहे तो म्हणजे कृतज्ञता वाढू लागते. जेव्हा आपण सतत तक्रारी करण्याऐवजी आभार मानायला शिकतो,
तेव्हा समजावे की आध्यात्मिक प्रगती सुरू आहे. कृतज्ञता ही देवकृपेचे दार उघडते. 6वा संकेत आहे अहंकार कमी होतो. देवाची कृपा मिळालेल्या व्यक्तीमध्ये नम्रता वाढते. त्याला वाईट वाटत नाही की सर्व काही मीच आहे किंवा मीच केलेलं आहे. तो म्हणतो, हे सर्व देवाच्या कृपेनेच झाले आहे. त्यांनी मला बुद्धी दिली म्हणून हे घडलं, नाहीतर माझी एवढी अवकात नाही आहे. हे त्याचे बोल जेव्हा निघतात तेव्हा समजावं की परमात्म्याची कृपा आपल्यावरती आहे. 10वा जो संकेत आहे तो म्हणजे संकटातही विश्वास टिकून राहतो. सर्वात मोठा संकेत म्हणजे संकटातही श्रद्धा न ढळणे. जेव्हा परिस्थिती प्रतिकूल असते तरीही आपण देवावर विश्वास ठेवतो, तेव्हा ती श्रद्धा स्वतःच देवाच्या कृपेचे फळ असते. या सर्वातून निष्कर्ष असा निघतो, मित्रांनो, देवाची कृपा नेहमी चमत्कारांच्या रूपातच असते असे नाही. कधी ती योग्य विचारांच्या रूपात येते, कधी योग्य व्यक्तीच्या रूपात, कधी संकटातून मिळालेल्या शिकवणीत, तर कधी मनातील शांततेत. म्हणून देवाची कृपा शोधायची असेल तर फक्त बाहेर पाहू नका, स्वतःच्या जीवनाकडे मागे वळून पहा. तुम्हाला नक्की जाणवेल की अनेक वेळा देवाने तुमचा हात धरला होता, फक्त त्या क्षणी तुम्हाला ते समजले नव्हते. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भक्तिसूत्र चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सर्वांच्यावर देवाची अशीच कृपा राहो.